नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 1 ऑगस्ट 2026। आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, त्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026। आज या ठिकाणी मित्रांनो विदर्भ मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आपल्याला पूर्णपणे पावसाचा जोर कमीच झालेला पाहायला मिळतोय। हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला भागबद्ध काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु उर्वरित विदर्भातील जास्त काय मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही। तसेच मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणीचा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी मित्रांनो पावसाचा पूर्णपणे जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। बीड जिल्ह्यामध्ये देखील जास्त काही पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळत नाही मित्रांनो। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये तुरळक भागामध्येच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे मित्रांनो। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या 4 जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावरतीच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दिवसभर पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। काल मित्रांनो नंदुरबार, तसेच धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळाला। आज आपल्याला या ठिकाणी पावसाचा जोर हा या ठिकाणी सुद्धा कमी झालेला पाहायला मिळतोय। मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर आजचा 1 ऑगस्टचा विचार जर केला तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळतोय। विदर्भ मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। कोकण पट्टीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।